लोंधी ज्वेलर्स 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात आज पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी अजित पवार यांच्या संबंधात प्रश्न विचारला असता फडणवीस यांनी सांगितलं की अजित दादा नेमकं काय म्हणाले याची मला कल्पना नाही, पण ओबीसीचं जे काही जनगणनेची मागणी आहे त्या संदर्भात सरकारची काय भूमिका आहे ते मागच्या काळात स्पष्ट केली आणि सरकारनं कधी याला नकार दिलेला नाही। कारण ज्या प्रकारे आता बिहारमध्ये अडचणी तयार झाल्यात अशा प्रकारच्या अडचणी आपल्याकडे तयार होणार नाही। अशा प्रकारची भूमिका स्वीकारावी लागेल। त्यामुळे योग्य निर्णय सरकार करेल। तर मागासवर्गीय आयोगाचं पुनर्गठन करण्याच्या संदर्भात जी काही मागणी आहे मुख्यमंत्री त्या संदर्भात निर्णय घेतील आणि आवश्यकता असेल तर पुनर्गठनाची तर निश्चितपणे केलं जाईल किंवा त्यात काही जागा रिकाम्या आहेत त्या भरण्याची मागणी आहे ते पूर्ण केल्या जाईल असं फडणवीस बोलले। मराठा आरक्षणाला घेऊन प्रश्न केला असता ते म्हणाले की हा अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि हा सर्वांनाच माहित आहे की मागच्या काळात आमच्या सरकारनं आरक्षण दिलं होतं। उच्च न्यायालयात ते आरक्षण टिकलं होतं। देशामध्ये एकमेव आरक्षण आहे, तमिळनाडूनंतर उच्च न्यायालयात टिकलं। जोपर्यंत आपल्या सरकार होत नाही तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात स्थगिती आली नाही। मात्र त्यानंतर जे काही घडलं आता त्याच्या राजकारणात जायचं नाही। काल देखील राज्याचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी अतिशय स्पष्टपणे आपलं कमिटमेंट त्या ठिकाणी दिलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण सरकारच देईल, इतका स्पष्ट शिंदे साहेबांनी सांगितलंय। आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी ताकदीनं आहोत। अतिशय गंभीर प्रश्न आहे, याला सोडवण्याचा प्रयत्न राज्य सरकार निश्चितपणे करेल असंही ते बोलले। अजितदादा नेमके काय म्हणालेत मला याची कल्पना नाहीये, पण ओबीसीची जी काही जनगणनेची मागणी आहे या संदर्भात सरकारची काय भूमिका आहे ही मी मागच्या काळातच स्पष्ट केलेली आहे आणि सरकारने कधी याला नकार दिलेला नाहीये। त्याच्या पद्धतीचाच मूळ प्रश्न आहे। कारण ज्या प्रकारे आता बिहारमध्ये अडचणी तयार झाल्या आहेत तशा प्रकारच्या अडचणी आपल्या इथे तयार होणार नाही, अशा प्रकारची भूमिका स्वीकारावी लागेल। त्यामुळे त्या संदर्भात योग्य निर्णय सरकार करेल। निश्चितपणे मागासवर्गीय आयोगाचं पुनर्गठन करण्याच्या संदर्भातली जी काही मागणी आहे माननीय मुख्यमंत्री त्या संदर्भात योग्य निर्णय करतील आणि जर आवश्यकता असेल पुनर्गठन करायची तर निश्चितपणे ते केलं जाईल किंवा त्यात काही जागा रिकाम्या आहेत त्या भरण्याची मागणी आहे तर ती देखील पूर्ण केली जाईल। असं आहे की हा अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि हे सर्वांनाच माहिती आहे की मागच्या काळामध्ये आमच्या सरकारने आरक्षण दिलं होतं। उच्च न्यायालयामध्ये ते आरक्षण टिकलं होतं। देशामध्ये हे एकमेव आरक्षण आहे तमिळनाडूनंतर की जे उच्च न्यायालयात टिकलं होतं। जोपर्यंत आमचं सरकार होतं तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात त्याच्यावर स्थगिती आली नाही। मात्र त्यानंतर जे काही घडलं ते आता आपल्याला त्याच्या राजकारणात जायचं नाही। काल देखील राज्याचे प्रमुख माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी अतिशय स्पष्टपणे आपलं कमिटमेंट हे त्या ठिकाणी दिलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण सरकार देईलच, इतकं स्पष्ट सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे। आम्ही सगळे पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी आहोत। हा गंभीर प्रश्न आहे, त्यामुळे हा सोडवण्याचा प्रयत्न निश्चितपणे राज्य सरकार करणारच आहे। प्रयत्न समन्वयाचाच आहे। शेवटी प्रश्न जे जटिल असतात, जे कॉम्प्लिकेटेड असतात आणि विशेषतः ज्याच्यामध्ये संविधान, न्यायपालिका हे इन्व्हॉल्ड असतं त्याच्यामध्ये शेवटी निर्णय घेताना तो विचारपूर्वक घ्यावा लागतो। आज एखादा घाईघाईत निर्णय घेतला आणि तो उद्या न्यायालयामध्ये टिकला नाही तर पुन्हा ही टीका होईल की समाजाला मूर्ख बनवण्याकरता निर्णय तुम्ही घेतला। आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी काल स्पष्टपणे सांगितलं की जो टिकणारा निर्णय आहे अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेऊ। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी पिंकी खानोरकर, नागपूर। इस शादी सीजन पर सचिन लाइफस्टाइल आपके लिए लेकर आया है शादी के लिए कपड़ों की भरपूर वैरायटी। वेडिंग कलेक्शन, किड्स कलेक्शन, लेडीज वेयर, जेंट्स वेयर। नई वैरायटी पर पाए 15% तक का डिस्काउंट। तो हो जाइए तैयार इस शादी सीजन के लिए सचिन लाइफस्टाइल के साथ।
और अब हमारी शाखा उपलब्ध है सचिन एंटरप्राइजेस रामेश्वरी नागपुर। हमारा पता शताब्दी चौक बेलतरोड़ी रोड रामनगर नागपुर।